ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रत्नागिरीमध्ये महायुतीने शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंत्री उदय सामंत रत्नागिरीमध्ये उपस्थित होते। शिंदे सेनेच्या 9 आणि भाजपच्या 6 उमेदवारांनी भरला अर्ज। गोंदियामध्ये कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी 4ही क्षेत्रामध्ये एकूण 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। गोंदिया नगर परिषदेमध्ये सर्वाधिक 39 अर्ज दाखल। लातूरच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट। काँग्रेससोबत हातमिळवणी न करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपले वेगळे पॅनल तयार करून 17 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज भरले। बुलडाणा नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत 16 अर्ज दाखल, तर सदस्यपदासाठी 162 नामनिर्देशन पत्र दाखल। मात्र जिल्ह्यामधील युती आघाडीचे अद्याप भिजत घोंगडं असून काँग्रेस आणि वंचितची युती झाल्यानं राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता। धाराशिवच्या परंडा नगर परिषदेसाठी 5व्या दिवशी 3 उमेदवारी अर्ज दाखल। जनशक्ती विकास आघाडीकडून 2 तर शिंदेच्या शिवसेनेकडून 1 उमेदवारी अर्ज दाखल। रत्नागिरीमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांना दिलासा। रविवारी सुद्धा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार। ऑनलाईन संगणक प्रणालीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आयोगाचा मोठा निर्णय। नंदुरबार शहादा नगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज दाखल। शहरामध्ये शक्तीप्रदर्शन करत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती, सूत्रांची माहिती। नंदुरबार नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्यात आल्याची माहिती। नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यामध्ये नवीन राजकीय समीकरणं। मंत्री मुश्रीफांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक आणि मुश्रीफांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे एकत्र येणार। कागल आणि मुरगुड नगर परिषद एकत्र लढणार असल्याची माहिती। 2 दिवसांमध्ये दोघांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब होणार। नाशिकच्या सटाणामध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ। माजी नगराध्यक्ष सुनील मोरेंच्या पत्नी योगिता मोरेंसह रुपाली कोठावदे रिंगणामध्ये। भाजपकडून दोन्ही उमेदवार इच्छुक असून तिकिटासाठी मंत्र्यांकडे लॉबी। भंडाऱ्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांमध्ये लढत। नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जयश्री बोरकर तर भाजपकडून मधुरा मदनकर मैदानात। भंडाऱ्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा एकला चलो रेचा नारा। नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून मधुरा मदनकर यांचं नाव घोषित। प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार प्रणय फुकेंकडून मदनकर यांचा डोर टू डोर प्रचार। धरणगावच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून वैशाली भावेंच्या नावाची अधिकृत घोषणा। महायुतीच्या कोर कमिटीनं पत्रकार परिषद घेत वैशाली भावे यांच्या नावाची घोषणा केली। नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 13 पैकी 5 जागांवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती। नांदेडमध्ये भाजपला सोडून राष्ट्रवादीची शिंदेच्या सेनेसोबत युती होण्याची शक्यता। भंडाऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी। प्रदीप खोपडे यांचा इशारा। ठाकरे बंधूंचा ब्रँड ताकदीवर मुंबई महापालिकेमध्ये भगवा फडकवणार, खोपडेंचं वक्तव्य। वाशिम जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला खिंडार। खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये 30 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। कारंजा शहरामध्ये ठाकरेंच्या सेनेची ताकद वाढणार। भास्कर जाधवांच्या मुलीचा चिपळूण नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज। ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी अर्ज भरला। कांचन शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। रायगडच्या महाडमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये जगताप गटाला मोठा धक्का। प्रभाग 7 मधील कार्यकर्त्यांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश। महाडमध्ये स्नेहल जगतापांना धक्का। बदलापुरात काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव यांचा राजीनामा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात काँग्रेसला मोठा धक्का। नंदुरबारमध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी पक्षांकडून खबरदारी। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक, त्यामुळे आज आणि सोमवारी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याचा अंदाज। रत्नागिरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये संघटनात्मक नियुक्त्या जाहीर। राजेंद्र महाडिक यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती। एकनाथ शिंदेच्या आदेशानं पक्षामध्ये मोठे बदल। विजयसिंह पंडितांकडे गेवराई बीड नगरपालिका निवडणुकीची सर्व सूत्र। योगेश क्षीरसागरांकडून स्वतंत्र आघाडी करून लढण्याचं निश्चित। नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या 52 उमेदवारांची यादी जाहीर होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर यांचा मृतदेह आढळला। हदियाबाद नारवाडी मार्गावर नळकांडी पुलाजवळ मृतदेह। गणेश टेमकर गंगापूर तालुक्यामधल्या भालगावातील रहिवासी। निंबळक आणि खारेकर्जुने या भागामध्ये बिबट्याचा 3 दिवसांपासून धुमाकूळ। नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश द्यावेत।
यासाठी निंबळक गावामध्ये ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन, तर इसळक, निंबळक आणि खारे करजुने या गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापुरात बिबट्या पकडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पोलिसांचा सत्कार. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. चंद्रपूरच्या मरे गावात वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती. वाघांच्या हल्ल्यांमुळे वन विभागानं गुराख्यांना त्रिशूल वाटलं. संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडून त्रिशूल वाटप. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघीण सांगलीच्या चांदोली इथल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल. सह्याद्रीमध्ये चंदा वाघिणीला तारा असं नवीन नाव देण्यात आलंय. सांगलीमध्ये पार पडलं शेतकरी उत्पादक खरेदीदार संमेलन. जिल्ह्यामध्ये पिकणाऱ्या प्रमुख पिकांना आणि शेतकऱ्यांना व्यापारपेठ मिळावी या उद्देशानं संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या माध्यमातून 14,39,01,580 मेट्रिक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार. धुळ्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामधील मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मात्र शासनानं दिवाळीसाठी जाहीर केलेली मदत अद्याप न मिळाल्यानं शेतकरी नाराज. धुळे जिल्ह्यामध्ये कपाशी, मकासह फळबागायतीचं मोठं नुकसान झालं होतं. जालन्यामध्ये कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्यानं हजारो हेक्टरवरील कापूस तसाच पडून शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. तर यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये घट होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्यता. परभणीमध्ये कापूस वेचणीला मजूर मिळेना. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर नवीन संकट. दरम्यान अतिवृष्टीमुळे कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. नांदेड जिल्ह्यामधल्या केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. 1,700 रुपयांवरून प्रति क्विंटल केळीचा दर आता फक्त 300 रुपयांवर. लागवड खर्चही निघत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी हतबल. साताऱ्याच्या जरंडेश्वर कारखान्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू ठेवल्यानं शेतकरी आक्रमक. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल. इंद्रायणी घाट वैष्णवांच्या मेळ्यानं फुलला. टाळ मृदंगाच्या आवाजामध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. अमरावतीमध्ये रुक्मिणीचा माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरामध्ये अंबा रुक्मिणी महोत्सवाचं आयोजन. राज्यामध्ये सर्वात मोठ्या बोटिंग स्पर्धेनं महोत्सवाची सुरुवात. वर्धा नदी पात्रामधील या नयनरम्य बोटिंग स्पर्धेचं दृश्य समोर. बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त 3 दिवस जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकास विभाग मंत्री अशोक उईकेंच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचं उद्घाटन. नागपूर मानकापूर स्टेडियममध्ये महोत्सवाचं उद्घाटन. गोंदियाच्या आमगाव देवरीमध्ये बिरसा मुंडा जयंतीनिमित्त रॅलीचं आयोजन. विद्यार्थ्यांचा आमदार संजय पुराम रॅलीमध्ये सहभागी. यावेळेला आमदार पुराम यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नागपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी जनजातींचं भव्य रॅली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके रॅलीमध्ये सहभागी. यशवंत स्टेडियम ते गौंड राजांच्या पुतळ्यापर्यंतच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित. वाशिम जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन सतर्क. वाशिम शहरामधील शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाचा रूट मार्च. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्यामुळे पोलिसांकडून खबरदारी. वाशिमच्या वारा जहांगीर परिसरामधल्या संगमेश्वर जलप्रकल्प तुडुंब. जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे मासे उपलब्ध होत असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण. नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या गोंदेगावमधील विद्यार्थ्यांची अभिनव कल्पना राज्यस्तरावर झळकली. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कांदा पात कापणी यंत्राची इन्स्पायर अवॉर्डमध्ये राज्यस्तरावर निवड. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधून आमगाव, सालेकसामधील 36 गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र वीज बिल न भरल्यामुळे प्रशासनाकडून गेल्या 5 दिवसांपासून विजेसह पाणीपुरवठा बंद. 1 महिन्याच्याही आत ही योजना 2 वेळा बंद पडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. साताऱ्यामध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 8 विभागामधून 240 स्पर्धकांचा सहभाग. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटामधील विद्यार्थ्यांचा सहभाग. पुण्याच्या भोरमधील जिल्हा परिषद शाळेच्या 2 विद्यार्थिनी नासा या अंतराळ. कोल्हापूरच्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सादर केलं भरतनाट्यम. 17,650 फूट उंचीवर भरतनाट्यम करत त्यांनी रचला विक्रम. दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी संयोगिता यांना साथ दिली. महाबळेश्वरमध्ये 15व्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन यांच्या संमेलनाचं आयोजन. संमेलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित. संमेलनामध्ये राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांचाही मोठा सहभाग.
ठाण्यामधल्या पहिली प्राण्यांची स्मशानभूमी आजपासून नागरिकांसाठी खुली। आमदार प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये स्मशानभूमी सर्वांसाठी खुली करण्यात आली। अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ही पहिली गॅस दाहिनी असलेली स्मशानभूमी असल्याची माहिती। धुळ्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामधील मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मात्र शासनानं दिवाळीसाठी जाहीर केलेली मदत अद्याप न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज। धुळे जिल्ह्यामध्ये कपाशी, मकासह फळबागायतीचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये पॅलेस्टाईन गाझा निधी घोटाळा। पॅलेस्टाईन आणि गाझासाठी मदत कार्याच्या नावाखाली घोटाळा। इमाम अहमद रजा फाउंडेशनच्या अनधिकृत संस्थेद्वारे 90 लाखांहून अधिक रक्कम गोळा। एटीएसकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल। कोथरूड मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल। कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा दाखल। कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल। परभणीच्या पूर्णामध्ये रेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। पादचारी उड्डाणपूल नसल्याने रेल्वे रुळावरून प्रवास करण्याची वेळ। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। गडचिरोलीमध्ये आणखी एका नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती। माओवादी कारवायांवर नियंत्रणासाठी नवीन पोलीस स्टेशन सज्ज। चातगाव परिसरामध्ये नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।